महाराष्ट्र कलानिधी प्रस्तुत 2013चा म्हैसकर मिक्ता अवॉर्ड सोहळा यंदा मकाऊमध्ये रंगला आणि या सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी होती ती या सोहळ्याच्या संयोजन समितीवर। सोहळ्याच्या निमित्तानं येणारं दडपण आणि सोहळा दिमाखात पार पडल्यानंतर चेहऱ्यावर येणारं समाधान या साऱ्यांनीच आमच्याशी शेअर केलं। महेशजी, खरं तर टेन्शन असतं एक मिक्ता अवॉर्ड्स करणं आणि इतक्या सगळ्या कलाकारांना घेऊन, पण आज झालेलं आहे। मला वाटतं हे टेन्शन आता उतरलं आणि एक समाधान कुठेतरी चेहऱ्यावर दिसतं। ते समाधान डेफिनेटली असतं, कारण हे टेन्शन ह्या शोच्या वेळेचं नसतं। हे टेन्शन 2 महिने आधीपासून सुरू होतं। म्हणजे राईट फ्रॉम फाइंडिंग स्पॉन्सर्स, एवढा सगळा लवाजमा, आर्टिस्ट त्यांचे पासपोर्ट जमा करणं, त्यांचा विजा आहे ते बघणं, म्हणजे इट इज खूप मोठा हेडेक असतो। आणि एकदा प्लेनमध्ये चढलं ना की थोडं हायसं वाटतं, पण नंतर दुसरं टेन्शन असतं ते परफॉर्मन्सचं। पण मला माहिती आहे तेवढे परफॉर्मन्स सगळे इतके काय म्हणतात तयार आहेत ना की ते हल्ली मला तर त्याचं टेन्शन येत नाही। मी हल्ली काही बघत पण नाही, मी नाही डिरेक्शनकडे लक्ष देत नाही, लेखनाकडे लक्ष देत नाही, म्हणजे कारण मला माहिती आहे जी लोक काम करतात ते चोख करतात, त्यामुळे टेन्शन असतं। पण आता 4 वर्ष झाली इथे जरासं होतं, कारण इथे काहीच नाही, इथे ऑडिटोरियम नाही, इथे स्टेज नव्हता, इथे कम्प्लीट लाईटचे ट्रस बीस लावून आम्ही सगळं केलं आहे। कम्प्लीट हे 2 दिवस 48 तास लोकांनी डे नाईट काम करून उभं केलं आहे। त्यामुळे त्यांचे म्हणजे बिहाइंड स्क्रीन जे कामं करतात ना त्यांचं ह्यावेळेला कॉन्ट्रीब्युशन फिनॉमिनल होतं। महाराष्ट्र कलानिधीने पण यावेळेस हातभार लावला, त्यामुळे एक कुठेतरी आणखीन एक मोठा ग्रुप तयार होणार आहे। पुढे जाऊन अजून एक ग्रुप तयार होईल असं काहीतरी पाहायला मिळतं हे चित्र, आणि त्यामुळे कुठेतरी चांगलं होईल सगळं। नाही, कसं असतं की म्हैसकरांचा सपोर्ट पहिला आहे त्यात खूप मेन आहे, आणि त्यांच्यामुळे आम्ही हे स्वप्न बघू शकलो। आज जसं कार्यक्रम वाढायला लागतं तसं मग लोकांचं तर अपेक्षा वाढतात, खर्च वाढतो, त्यामुळे ह्यावेळेचा महाराष्ट्र कलानिधीचा हातभार डेफिनेटली व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह होता। आणि नक्कीच असेच अजून काही मिळाले आम्हाला तर यांच्याला आपण काहीतरी जोरात करू पुढच्या वर्षी। कृषी मंत्री शरद पवार यांनी सजेशन दिलं की अल्टरनेट तुम्ही हे करा, भारतात करा, भारताबाहेर करा, तुमचा यावर काय विचार आहे? नाही, सजेशन चांगलं आहे, पण बघू, म्हणजे इनफॅक्ट मला ते बरं पण वाटलं। काय होतं बऱ्याच वेळा इथेच आपण परफॉर्मन्स करतो, हा खरं म्हटलं तर हा मी भारतातही करू शकतो, पण बाहेर जाऊन करण्याची मजा और असते। पण डेफिनेटली इंडियामध्ये करता आलं तर आम्हाला जास्त लोकांपर्यंत पोचता पण येईल आणि जरा अजून मोठ्या ग्रँड प्रकारे करता येईल। बघू, सजेशन इज अ व्हेरी गुड सजेशन, बघू कसं काय करता येईल। आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद। कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह प्रणाली मोरे, साम TV, मकाऊ।